मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा। आज आपण एका शेतकऱ्याक रात्रीच्या प्रवासादरम्यान इलेलो एक जीवघेणी चकव्याचो अनुभव बघणार असो। एका जंगली रस्त्यावरसून बैलगाडीचो प्रवास करताना एक चुकीचो निर्णय किती जीवावर बेतूक शकता या तुमका या गोष्टी समजतच। पण त्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको। माझ्या बहिणीचे सासरे हाडाचे शेतकरी होते। त्यांका भीती वगैरे वाटत नसायची। ते आपल्या शेतात रात्री अपरात्री सुद्धा फिरून यायचे। ते सहसा भूतप्रेतांका घाबरत नसायचे, पण त्यांचं अस्तित्व असा या गोष्टीवर त्यांचा थोडोफार विश्वास होतो। त्यामुळे ते जर कधी रात्री अपरात्री बाहेर फिराक गेले तर ते जरा जपूनच रवायचे। पण एक दिवशी काही कामानिमित्त रात्री त्यांका बाहेरगावी जाऊचा लागणार होता आणि नेमकी ती रात्र अमावास्येची रात्र होती। माझ्या बहिणीचे सासरे जरी भूताकेत्यांका घाबरत जरी नसले तरी रात्रीचा एकट्याक जाणं खूप धोकादायक होता। म्हणून त्यांनी आपल्या भावाक सोबत घेऊन जाऊचो निर्णय घेतल्याने। त्यांच्या भावाक भूताकेत्यांबद्दल खूप माहिती होती, पण तेचो देवगण असल्यामुळे तेका कधी भूता मात्र दिसली नाही। त्या दोघांनी एक बैलगाडी घेतल्याने आणि बैलगाडीसून ते दोघवले संध्याकाळी आपल्या प्रवासाक लागले। त्यांच्याकडे जी बैलाची जोडी होती ती खूप जुनी होती, त्यामुळे त्या बैलांका सगळो रस्तो तसो चांगलो पाठ होतो। त्यामुळे त्यांका रस्तो दाखवची काय गरज नाही होती। म्हणून हे दोघजण मस्तपैकी गप्पा गोष्टी करत आरामात मागे बसले होते आणि हे दोन बैल मात्र आपल्या सरावाच्या वाटेन चलत होते। माझे सासरे बैलगाडीसून बऱ्याचदा त्या गावात गेले होते, पण रात्रीची पहिली वेळ होती तरी त्यांका त्या गावात जाऊन काम आटपून परत येऊपर्यंत रात्र होणार होती। मग त्यानंतर त्यांच्या बैलांनी ज्या ठिकाणी त्यांका जाऊचा होता थंयपर्यंत नेऊन पोचवल्याने। थंय जाऊन पोचल्यानंतर सासऱ्यांनी कामाक सुरुवात केल्याने त्यांनी जसं विचार केलेलो होतो त्याप्रमाणे 1-1.5 तासाचा काम होता आणि त्या सगळा काम आटपून ते 9-9:30 पर्यंत आपल्या घराकडे येऊन सुखरूप पोचणार होते। पण म्हणतात ना, कधी कधी आपण जसं विचार करतो तसा घडत नाही। त्या दिवशी सुद्धा नेमका तास झाला। त्यांका त्या सगळा काम आवरूपर्यंत खूपच उशीर झालो होतो। तरी नाही म्हटलास तरी ह्या टायमाक त्यांका घराकडे पोचाक होया होता, पण तरीसुद्धा ते अजून बाहेर सुद्धा पडले नाही होते। रात्री 10-10:30च्या दरम्यान त्यांचा आता काम संपला, त्यामुळे त्यांका आता परत घराकडे परतूपर्यंत खूपच उशीर होणार होतो। तरी त्यांचं नशीब एवढा चांगला होता की त्यांनी आपल्या भावाक सोबत आणलेला होता। त्यांनी पटापट त्याचं काम संपवल्याने आणि ते तडक गावाकडे येऊक निघाले। तरी रात्री 12:30 पर्यंत त्यांनी अर्धो रस्तो पार केलेलो होतो, अजून अर्धो रस्तो बाकी होतो आणि आता ते ज्या ठिकाणी येऊन पोचले होते त्या ठिकाणावरना गावाकडे जाऊक 2 रस्ते होते। एक मुख्य रस्तो होतो आणि तो तसो जास्त धोक्याचो नाही होतो, पण तो दिवसाचो आणि रात्रीच्या वेळी मात्र ह्याच्या उलटा होता। त्या रस्त्यावर रात्रीचे लुटारू फिरायचे। त्या रस्त्याकत लागान एक मोठा जंगल होता आणि त्या जंगलाच्या पलीकडे त्यांचं गाव होतो आणि तो जो रस्तो होतो तो त्या घनदाट जंगलाक विळखो घालून त्यांच्या गावापर्यंत येऊन सोडायचो। आणि नाही म्हटलास तरी ह्या रस्त्याने गेला तर चांगले 1.5-2 तास तरी लागायचे। आणि आता बाकी राहिलो होतो तो दुसरा रस्तो जो त्या जंगलाच्या बरोबर मधना जायचो। तो एक जंगली कच्चो रस्तो होतो। त्या रस्त्याच्या दोन्ही बाजू घनदाट जंगल वाढलेला होता, पण तो जो रस्तो होतो तो सरळ गावाकडे आणून सोडायचो। फार फार तर अर्धो तास लागणार होतो, पण आजूबाजूचा जो जंगल होता त्या जंगलाशी निगडीत खूप रहस्यमयी कथा होते। म्हणून त्या रस्त्यावरना कोण दिवसासुद्धा जाऊची हिम्मत करत नाही होता।
आणि जरी कोणी हिंमत केली तरी ते एकटे कधीच नाही जायचे. गटागटान त्या रस्त्यावर प्रवास करायचे. आणि सासऱ्यांनी सुद्धा असा गटांमध्ये खूपदा त्या रस्त्यान प्रवास केलेलो होतो. त्यामुळे त्यांच्या बैलांका तो रस्तो बऱ्यापैकी ओळखीचो होतो. पण आता मात्र त्यांची एकच बैलगाडी होती आणि मुख्य रस्त्यान जाऊचा म्हटला तर खूपच मोठं भोवांडो आणि त्यात 2 तास लागणार होते आणि त्याच्यात मध्यान्हरात होऊन गेली होती. त्यामुळे त्या रस्त्यान त्यांना खूपच उशीर होणार होतो. मग सासऱ्यांनी खूप विचार केल्याने ते म्हणाले, एकतर आज अमावास्येची रात्र असा आणि त्यात मुख्य रस्त्यान गेला तर लुटाऱ्यांची भीती असा आणि आम्ही दोघेच जण असल्यामुळे आमचा काय खरा नाही आणि भूताकेतांका तसे ते घाबरत नाही होते. म्हणून ते लुटाऱ्यांच्या तावडीत सापडण्यापेक्षा त्या जंगली रस्त्याने गेलेला बरा, म्हणजे वेळ वाचत आणि लुटाऱ्यांच्या तावडीतून सुद्धा रंग्यात सुटता येत. ह्यो सगळं विचार करून अखेरीस त्यांनी त्या जंगलाच्याच रस्त्याने जाऊचा ठरवल्याने आता त्यांका फक्त अर्धो तासच काढूचो होतो आणि अकडे तकडेचे गप्पा मारता मारता तो सहजच निघून जायत असं त्यांका वाटला होता. आणि बैलसुद्धा सवयीचे होते, त्यामुळे त्यांका काय हाकवची गरज नाही होती. ते आपणच त्या रस्त्याने चालणार होते. असं विचार करून त्या दोघांचो त्या जंगली रस्त्यासून प्रवास सुरू झालो आणि हैसूनच त्या भयानक घटनाक्रमांकांचो प्रारंभ झालो. जुने लोक असं म्हणतात की फार वर्षांपूर्वी अमावास्येच्या रात्री त्या जंगलात भूतं जमायची आणि भूतांचा तर एकत्र जमण्यामागचा कारण काय होता तर अजून कोणाक कळाला नाही. पण अमावास्येच्या रात्री त्या जंगलासून मोठमोठ्यान ओरडणाऱ्या आणि किंचळणाऱ्या भूतांचो आवाज मात्र यायचो. त्यामुळे अमावास्येच्या रात्री त्या जंगलाच्या आजूबाजूच्या गावातली मोठी जाणती लोका हट्टान रात्रीच्या वेळी त्या जंगलाच्या रस्त्यांवर गस्त घालायची. त्या जंगलातून येणाऱ्या सगळ्या रस्त्यांवर रात्रभर ते पाळत ठेवायचे आणि त्या रात्री ते गावातल्या खयच्याच व्यक्ती त्या जंगलात प्रवेश करूक देत नाही होते. पण हळूहळू त्या जंगलात घडणाऱ्या विचित्र घटनांचं प्रमाण कमी होऊ लागला. तरी गेल्या 30 वर्षात तरी अमावास्येच्या रात्री असला काय घडला नाही होता. जंगलातून येणारे चित्रविचित्र आवाजसुद्धा आता पूर्णपणे बंद झाले होते. त्यामुळे गावातली लोकसुद्धा ह्या सगळ्या घटनांकडे दुर्लक्ष करूक लागली होती. आणि आता मात्र त्या जंगलातल्या भूतांचो सगळ्यांका विसर पडलो होतो. कोणच आता त्या गोष्टींकडे लक्ष देत नाही होता. पण अमावास्येच्या रात्री त्या जंगलात नेमकं काय चालता या अजूनपर्यंत कोणाक कळाला नाही. आता मात्र या दोघांची बैलजोड त्या जंगली रस्त्यासून आत शिरली होती. तो रस्तो कच्चो असल्यामुळे बैलगाडी गचके खायत खायत चालली होती आणि घनदाट जंगल असल्यामुळे समोरचं काय दिसत नाही होता. ताऱ्यांच्या ते मंद मंद प्रकाशातच त्यांची बैलगाडी चालत होती आणि हे दोघवले भाव मात्र आपापल्या गप्पा गोष्टीत रंगले होते. कारण त्यांका आपल्या बैलांवर पूर्ण विश्वास होतो. ते कधीच रस्तो विसरू शकत नाही. ते आपल्या गावाकडे नेतले आणि प्राण्यांका रात्रीचा दिसता, त्यामुळे त्यांका समोरचा रस्तो दिसलो नाही तरी फारसो काय फरक पडणार नाही होतो. त्यांचे बैल त्यांका बरोबर आपल्या घराकडे नेणार होते. ह्याच विश्वासावर ते मस्तपैकी गप्पा गोष्टी करत बसले होते. काही अंतर पार केल्यानंतर त्यांका पुढे एक फाटो लागणार होतो. उजवीकडे जाणारा रस्तो ह्यो त्यांच्या गावाकडे जायत होतो आणि डावीकडचा रस्तो त्या भयान जंगलाच्या गर्भात जाणार होतो. यांची बैलगाडी त्या रस्त्यान एकदम व्यवस्थित जायत होती. आता पुढे गेल्यावर एक फाटो गावणार होतो आणि थैना उजवीकडे वळायचा होता. या त्या दोघवल्या भावांका चांगला माहिती होता. पण आता अर्धो तास होईत इलो होतो पण तो फाटो काय गावत नाही होतो. तेव्हा त्यांच्या भावान आजूबाजूक नीट बघितल्यान तेव्हा तेका समजला की बैल रस्तो चुकले होते. ते खायच्या दुसऱ्याच गावच्या दिशेन जायत होते. म्हणून त्यांनी बैलगाडी थांबवल्यान आणि थैना त्यांका मागे फिरवून त्या बैलांका आपल्या गावच्या रस्त्यावर हाणून सोडल्यान. मग त्यांचे बैल त्या रस्त्यान जाऊक लागले आणि मग हे दोघवले भाव
परत गप्पा गोष्टी मारण्यात दंग झाले. तरी आता खूप वेळ झालो, तेंका काय फाटो गावलो नाही. तेव्हा त्यांच्या भावाक जरा आश्चर्यच वाटला की अजून फाटो इलो नाही कसो, एवढं येऊ कयो होतो. त्यांनी आजूबाजूक नीट बघितल्यान तर ते बैल परत रस्तो चुकले होते. तशी त्यांनी बैलगाडी थांबवल्यान आणि तेंका परत मागे फिरवल्यान आणि आपल्या गावच्या रस्त्यावर आणून सोडल्यान. त्या दोघांका या सगळा काय घडता तास काय समजत नाही होता. सारखे सारखे बैल रस्तो चुकवत होते आणि सहसा त्यांचे बैल रस्तो कधी चुकवत नसायचे. ते न चुकता आपल्या घराकडे यायचे. पण त्या दिवशी त्यांचं काय झालं होतं काय माहिती, ते सतत रस्तो चुकत होते. पण या दोघवल्या भावांनी जास्त विचार करूक नाही. तेंका वाटला की खूप रात्र झाल्यामुळे असं होईत असत, म्हणून ते तेंका आपल्या गावच्या रस्त्यावर सोडायचे आणि परत एकमेकांबरोबर गप्पा गोष्टी करण्यात दंग व्हायचे आणि बैल आपले पुढे चलत राहायचे. पण काय केल्या तेंका पुढे फाटो गावतच नाही होतो. तेव्हा त्यांच्या भावाक जरा संशय इलो, कारण त्यांचे बैल सारखे सारखेच रस्तो चुकत होते. तेवढ्यात त्यांचा भाव म्हणालो, झाला, जा घडूक नको होता नेमका ताच घडला. तसे सासरे म्हणाले, काय रे काय झाला, असा कित्याक बोलतं. त्यांच्या भावाक मात्र कळून चुकला होता की ते एका चकव्यात सापडले असत. कोणीतरी त्यांच्यावर चकवं सोडलेलं होतं आणि ते त्या चकव्यात अडकले होते आणि सारखे गोल गोल फिरत होते. मग त्या दोघांनी आपली बैलगाडी थांबवल्यानी आणि नेमको आपल्या गावाक जाणारा रस्तो खया याचो अंदाजो लावल्यानी आणि त्यांची बैलगाडी त्या रस्त्यावर आणल्यानी आणि जोरात हाकूक सुरुवात केल्यानी. एवढ्या भयानक रात्री त्या कच्च्या रस्त्यावरसून त्यांची बैलगाडी भरधाव वेगान पळत होती आणि अक्षरशः त्या काट्याकुट्यासून त्यांचे बैल वेगान पळत सुटले होते. आणि देवाच्या कृपेन तेंका अखेरीस तो फाटो दिसलो. तेव्हा त्या दोघवल्या भावांच्या जीवात जीव इलो. जसो तेंका तो फाटो दिसलो तसा त्यांनी बैलगाडी हाकवचा थांबवल्यानी तसे त्यांचे बैल आरामात चालाक लागले आणि हळूहळू ते फाट्याच्या जवळ पोचाक लागले. ते आता त्या फाट्यापासून काहीच अंतर लांब होते. त्या दोघांका समोरचो फाटो दिसत होतो. तेवढ्या सासरे म्हणाले, अरे त्या रस्त्यावर बघ ना, कोणतरी पडला. घाबरगुंडी उडलेल्या त्यांच्या भावान पटकन बैलगाडी थांबवल्यान आणि समोरच्या रस्त्यावर नेमका काय दिसता या निरखून बघूक लागलो. पण ते का काय समोर कोण दिसत नाही होता. तसे ते म्हणाले, अरे समोर कोण नाही रे, कोण दिसता तुका. एवढा बोलान त्याने आपल्या बैलांका पुढे चलाचो इशारो केल्याने तसे त्यांचे बैल एक एक पाऊल पुढे टाकूक लागले. जसे जसे ते त्या फाट्याच्या जवळ जायत होते तसा सासऱ्यांका स्पष्ट दिसूक लागला होता. तेंका समोर एक माणूस पडलेलो दिसत होतो. तेका कोणतरी कापून थंय टाकलेला होता. त्या माणसाचा धड एका बाजूक तर त्याचे हातपाय दुसऱ्या बाजूक फेकून दिलेले होते आणि त्या माणसाचा धड होता त्या पालटा पडला होता. त्यामुळे त्याचा चेहरा काय नीट दिसत नाही होतो. मात्र रक्ताच्या थारोळ्यात त्या संपूर्ण भिजलेला प्रेत त्या रस्त्यावर पडला होता. तसा सासऱ्यांनी पटकन बैलगाडी थांबवल्याने आणि तो सगळं प्रकार आपल्या भावाक सांगितल्याने तसं त्यांचा भाव पटकन उठान उभं राहिलो आणि समोर निरखून बघूक लागलो. पण तेका मात्र थंय कायच दिसत नाही होता. तसं तो तेंका म्हणालो, अरे थंय काय नाही बाबा, तुका भास वगैरे होईत असात. तसे ते म्हणाले, अरे मॅडबीड झालं काय रे तू, ह्यो भास कसो असात, माका तर समोर स्पष्ट दिसता. तू बघ ना, त्या झाडाच्या खाली त्या माणसाचा धड पडला आणि संपूर्ण रस्तो रक्तान माकलेलो असा, तरी तुका कसा नाही दिसना, नीट बघ. तशी त्यांच्या भावान थोडी हिंमत केल्यान आणि तो त्या बैलगाडीसून खाली उतारलो आणि सासऱ्यांनी जी जागा दाखवलेली होती त्या झुडपाच्या तो जवळ गेलो. पण तरीसुद्धा तेका थंय कायच दिसत नाही होता. मग तो थंय फिरान परत बैलगाडीत येऊन बसलो आणि त्यांच्याशी काही एक न बोलता बैलांका हाकवूक लागलो. पण जशी जशी त्यांची बैलगाडी त्या मरून पडलेल्या माणसाच्या जवळ जायत होती तसं तो माणूस सासऱ्यांका स्पष्ट दिसूक लागलो होतो. आणि आता मात्र तो अजूनच स्पष्ट दिसत होता, कारण ताजा प्रेत होता त्या एखाद्या विस्तवाप्रमाणे लाल गुंद झाला होता.
ता भयंकर दृश्य बघून सासऱ्यांच्या छातीत धडकीच भरली. तिंका सरसरून घामच फुटलो. या सगळं मी काय बघतोय आणि या माझ्या भावाक कसा नाही दिसना? माका तर हे सगळं स्पष्ट दिसता. ह्या विचारानंच त्यांची चांगलीच घाबरगुंडी उडली. बघता बघता त्यांची बैलगाडी त्या प्रेताच्या जवळ येली आणि जशी ती त्या प्रेताच्या जवळ येता तसा ता रस्त्याच्या कडेक पडलेला दड हालचाल करूक लागला. तसे सासरे त्याच्याकडे नीट लक्ष देऊन बघूक लागले आणि जशी त्यांची बैलगाडी त्या पडलेल्या प्रेताच्या जवळ येली तसा ता इतका वेळ निश्चित पडलेला दड मान वर करून बघूक लागला आणि ता एकटक सासऱ्यांकडे बघत होता. तिचे लाल गुंद झालेले ते भयानक डोळे आणि विस्तवासारखा तापलेला शरीर बघून सासऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. पण एवढं सगळं दृश्य बघून सुद्धा ते त्या प्रेताच्या दिशेने खेचले जात होते, कारण ते एकटक त्या प्रेताच्या डोळ्यात डोळे घालून बघत होते. त्या प्रेतान मानवर करून सासऱ्यांकडे बघत एक विचित्र हास्य केल्यान आणि क्षणार्धात ता थैना गायब झाला. आणि जसा ता प्रेत गायब झाला तसे सासरे शुद्धीवर इले आणि आपल्या भावाक म्हणाले, अरे ता प्रेत गायब झाला, अरे प्रेत गायब झाला. त्यांच्या भावाक प्रेत गायब झाला या समजताच तेका जरा धीर इलो. तशी त्यांनी पटकन सासऱ्यांची समजूत काढल्यान आणि तेंका शांत बैलगाडीत बसाक सांगितल्यान आणि त्यांनी ती बैलगाडी समोरच्या फाट्यावरसून उजवीकडे वळवल्यान. काही अंतर पुढे गेल्यावर तेंका गाव दिसला आणि गावातल्या घरांमधून येणारा प्रकाश त्यांच्या नजरेत पडलो आणि तो प्रकाश बघून ह्या दोघांनी सुटकेचो श्वास सोडल्याने बैलांका दिलेलो चकवो आणि सासऱ्यांका त्या फाट्यावर दिसलेला ता प्रेत ह्या दोघवल्या भयानक गोष्टीसून ते दोघवले सुखरूप सुटले होते. यो विचार करूनच त्यांका खूप आनंद झालो होतो. तिने आता आपल्या गावच्या वेशेत प्रवेश केलेलो होतो. एकदाचे आपण ते भयानक जंगलासून बाहेर निघालो या समजताच त्यांका खूप बरा वाटला. सुटलो एकदाचे ते भयानक जंगलाच्या तावडीसून असं मनात विचार करून ते हसत खेळत आपल्या घराच्या दिशेने जाऊक लागले आणि बघता बघता ते आपल्या घराकडे सुखरूप येऊन पोचले. घराकडे येऊन ते दोघवले शांत झोपी गेले. पण त्या दोघांका काय माहिती होता की वाटेत दिसलेला ता प्रेत त्यांच्या आता मानगुटीवर बसणार होता. दुसऱ्या दिवशी सासऱ्यांका चांगलो ताप भरलो आणि त्या अचानकच इलेल्या तापाचा निदान गावच्या डॉक्टरांका सुद्धा कळत नाही होता. तरी तो ताप 4-5 दिवस चांगलो टिकलो आणि 5व्या दिवशी रात्री अखेरीस तो ओसारलो. पण त्या रात्री मात्र एक नवीनच प्रकार उघडकीस इलो. सासरे काहीतरी तोंडातल्या तोंडात बडबडूक लागले होते. ते काय बडबडत होते ता काय समजत नाही होता, इतके ते हळू आवाजात बोलत होते. 2 दिवस त्यांचा सलग ताच होता, पण दुसऱ्या दिवशी मात्र त्यांचा आवाज थोडं वाढलो होतो आणि ते जा काय बोलतात त्या बाजूच्या व्यक्तीक स्पष्ट ऐकूक जायत एवढं त्यांचा आवाज होतो. आणि जेव्हा ते काय बोलत होते या ऐकूक ते गेले तसे सासरे म्हणाले, रक्त दे, रक्त वया माका, नाहीतर मी कोणाकच सोडू जाईनाय. अगदीच काय नाही तर माका कोंबडी होई माका, नाहीतर मी या तेरड्याक कायमचो घेऊन जातलाय. संपूर्ण रात्र ते याच बडबडत होते. घरच्यांका कोणाकच समजत नाही होता की सासऱ्यांका नेमका काय झाला. पुढचे 15 दिवस याच चालू होता. पण एक मात्र गोष्ट लक्ष देण्यासारखी होती, ती म्हणजे सकाळ झाली की ते एकदम व्यवस्थित व्हायचे. यो सगळं प्रकार रात्रीचं व्हायचो. पण एक दिवशी तर चांगलं कहरच झालो. सासरे झोपेतच बडबडत उठले आणि अचानक जंगलाच्या दिशेने पळाक लागले. पण नशिबान त्यांच्या भावाक चावू लागली आणि तो त्यांच्या मागे पळालो आणि त्यांका कसोबसो अडवल्यान. पण त्यांची ती अवस्था बघता तर काय, ते अजूनही झोपेत होते आणि बडबडत चलत होते. आणि ह्या काही दिवसात सासऱ्यांच्या बोलण्या चालण्यातसुद्धा खूपच फरक जाणवत होतो. ते कोणाशी नीट बोलत नाही होते आणि कोणी काय विचारला तर चिडचिड करायचे.
आणि दिवसा शेतात हिंडणारे आता दिवसभर घरातच बसायचे. त्यांची बाहेर फिरायची काही इच्छाच होत नाही होती. आणि ते याआधी न चुकता मंदिरात जायचे, पण आता सुद्धा त्यांनी मंदिरात जाणं सोडून दिलेला होता. त्यांच्या त्या सगळ्या वागणुकीवरना त्यांच्या भावाक कळून चुकला की हेंका नक्कीच त्या रात्री ज्या जंगलात प्रेत दिसला होता ताच झपाटला. म्हणून त्यांनी सासऱ्यांका एका मांत्रिकाक दाखवचा ठरवल्यानी. त्या भयान जंगलाकत लागान एक मांत्रिक रावायचो. अगदी वयस्कर होतो तो, आणि तो सहसा कोणात जास्त मिसळत नाही होतो. दिवसभर आपल्या झोपडीत बसान कसले कसले मंत्र पुटपुटत बसायचो. आणि गावातली बरीच लोका कोणाचं उतार वगैरे काढूचो असात किंवा कित्येक वैद्यांकडे जाऊन रोग जर बरं होत नसात तर ती माणसा त्या मांत्रिकाकडे भेट देऊक यायची. म्हणून सासऱ्यांचो भाव तेंका घेऊन त्या मांत्रिकाकडे गेलो. त्यांच्यासोबत अजून 2 माणसं सुद्धा होती. सगळे त्या मांत्रिकाच्या झोपडीजवळ जाऊन पोचले. त्याच्या झोपडीक दरवाजो नाही होतो. मग भावान त्या झोपडीच्या आतमध्ये डोकावून बघितल्यान तर तो मांत्रिक खूपच म्हातारो होतो, पण त्यांचो चेहरो मात्र तसो टवटवीत होतो. चेहऱ्यावरना ते इतके वयस्कर असतील असा भासत नाही होता. तो मांत्रिक लाल रंगाचा धोतर घालून कसलो तरी हवन करत होतो. कोणतरी त्यांच्या झोपडीत इला याची चाहूल लागताच त्यांनी त्या हवन थांबवल्यानी. मग ते त्या झोपडीच्या बाहेर इले आणि त्यांची विचारपूस केल्यानी. आणि त्यांचं तो सगळं विषय लक्षात घेऊन त्या चौघांका झोपडीत बोलवल्यानी. जसे ते सगळे झोपडीत शिरले तसा सासऱ्यांचा अंग एकदम जडजड होऊक लागला. ते एकदम विक्षिप्त वागूक लागले, जोर जोरात ओरडाक लागले आणि मोठमोठ्यान म्हणत होते, ऐसून घेऊन चला माका, माझा अंग जळता. त्यांची ती वाक्य ऐकान मांत्रिकान सगळ्यांका तेका घट्ट पकडून ठेवूक सांगितल्यानी. आणि ते कसली तरी तयारी करूक लागले. त्यांनी त्यांच्या झोपडीतच मिठाचा मोठा रिंगण आखल्यानी आणि त्या रिंगणात कसली तरी चिन्ह काढल्यानी आणि त्याच्यात सासऱ्यांका बसवल्यानी. आणि स्वतः त्या रिंगणासमोर एक लिंबू आणि सुरी घेऊन बसले आणि बाकीच्या लोकांका सासऱ्यांका घट्ट पकडून ठेवूक सांगितल्यानी. आणि ते डोळे बंद करून कसले तरी मंत्र पुटपुटक लागले. मंत्र पुटपुटत असतानाच ते मध्येच अचानक थांबले. तसं त्यांच्या चेहऱ्यावर एक गंभीर भाव दिसाक लागलो. त्यांचे डोळे बंद असून सुद्धा त्या डोळ्यांच्या बुबुळामागे होणारी डोळ्यांची हालचाल स्पष्ट दिसत होती. मग त्यांनी एक मोठा श्वास घेतल्यानी आणि पाठीचो कणो एकदम ताट करून ते सरळ बसले. आणि एवढा वेळ शांत असलेल्या त्या मांत्रिकान त्या रिंगणात बसलेल्या सासऱ्यांका प्रश्न विचारल्यानी, कोण असतो? पण अजून मांत्रिकाचे डोळे मात्र बंदच होते. पण त्यावर सासऱ्यांच्या अंगात घुसलेला प्रेत होता त्या कायच बोलत नाही होता. ता उलट वेड्यासारखा हसाक लागला होता. तसो त्या मांत्रिकान परत प्रश्न केल्यान, कोण असतो? पण त्यावर ते सासरे अजूनच विचित्र जोर जोरात हसाक लागले होते. त्यांचा त्या वागणा बघून मांत्रिकाक चांगलोच राग इलो. तसे ते त्या भूतावर खेकाचले. बोल, काय वया तुका? तू यांच्या पाठी कशाक लागलं? यांका कशाक पकडून ठेवलं तू? बोल. पण तरी सुद्धा त्या सासऱ्यांच्या अंगातला प्रेत मोठमोठ्यान हसत होता आणि त्यांचा हसणं मात्र खूप विचित्र होता. आणि त्यांचा तो हसणं बघून त्यांका पकडून ठेवलेल्या माणसांची चांगली तणतणली. ता प्रेत विचित्र हास्य करत बोलला, नरबळी, नरबळी वयो माका, नरबळी. त्या प्रेताचे शेवटचे शब्द ऐकून मांत्रिकान घासकन आपले डोळे उघडल्यान. आणि हा जा काय असा तो खूप भयंकर असा ह्या त्यांच्या चेहऱ्यावर ना स्पष्ट दिसत होता. तसा लगेचच त्या मांत्रिकान काही मंत्र वगैरे पुटपुटत एक अंगारो त्यांच्यावर फुकल्यानी आणि थोडं अंगारो त्यांच्या डोक्याक लावल्यानी. जसे ते अंगारो लावतात तसे सासरे एकदम बेशुद्ध पडले. मग त्यानंतर त्यांनी त्यांच्यावर ना लिंबू वगैरे कापून उतारो काढूक सुरुवात केल्यानी. तरी नाही म्हटलास तरी तो उतारो चांगलो तासभर चालू होतो.
उतारो संपल्यावर सासऱ्यांका शुद्ध येयली. त्यानंतर मात्र त्यांका खूप हलका वाटूक लागला होता. मांत्रिक सुद्धा आता त्याच्या आसनावरनं उठलो. त्यांनी ज्या लिंबान उतारो काढलेलो होतो त्या लिंबू एका कोपऱ्यात नेऊन जाळून टाकल्याने आणि ते सगळ्यांका म्हणाले, मी त्या प्रेताक ह्यांच्या शरीरासून बाहेर काढून टाकलंय. आता फक्त एकच काम रावला. अमावास्येच्या रात्री त्यांका त्या जंगलात ज्या ठिकाणी त्या प्रेत दिसला होता त्या जागी एक कोंबडो नेऊन कापा आणि थंय एक जेवणाचा ताट ठेवा आणि हा सगळा ह्यांच्याच हातून ठेवूक सांगा. आणि एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, या सगळा करून झाल्यावर चुकांसुद्धा मागे वळून बघू नको. न बघता सरळ घराकडे निघून यावा. जावा, एवढा काम करा, मग तुम्ही मुक्त होतलास. तुम्ही निश्चिंत राहा. मी असं आहे, या सांगलेलं काम नीट होऊ कया, बाकी काय नाही. जाता जाता सासऱ्यांच्या भावाक काय राहावलं नाही म्हणून त्यांनी त्या मांत्रिकाक विचारलेन, काय हो, या माझ्या भावाच्या पाठी जा काय लागला होता त्या नेमका काय होता? तेव्हा मांत्रिक बोललो, खूप वर्षांपूर्वीची गोष्ट असा. ह्या जा जंगल असा त्या पिशाच्य साधनेसाठी वापरला जायचा. अनेक पिशाच्य साधक ह्या जंगलात येऊन साधना करायचे. हळूहळू त्या पिशाच्यांच्या साधनेमुळे ह्या जंगलातल्या पिशाच्यांचं प्रमाण वाढतच गेला आणि या पिशाच्यांका खुश करण्यासाठी ह्या पिशाच्य साधकांनी एक विधी करूक सुरुवात केल्याने आणि त्या विधीचं नाव होता नरबळी. दर अमावास्येच्या रात्री हे पिशाच्य साधक नरबळी त्या पिशाच्यांका अर्पण करायचे. ह्यो नरबळी दिलो की त्या पिशाच्य ह्या पिशाच्य साधकांका वश व्हायचा. पण सतत हे नरबळी देऊन ह्या पिशाच्य शक्तीची ताकद दिवसेंदिवस वाढतच गेली आणि काही दिवसांनी आपल्याक नरबळी भेटत नाही म्हणून त्या खवळलेल्या पिशाच्यांनी ह्या पिशाच्य साधकांचंच बळी घेऊन आपली भूक भागवल्याने आणि ही पिशाच्य साधकांचो बळी घेतात. ही खबर त्यांका जेव्हा समजली तेव्हा हे सगळे पिशाच्य साधक साधनेसाठी जंगलात इले होते ते थैना घाबरान पळान गेले आणि हे जंगलातले साधक थैसून कायमचे निघान गेले. पण त्यांनी पासारक केलेली ही पिशाच्यांची शक्ती तशीच थै पडून रावली आणि अनेक वर्ष या पिशाच्यांका भोग न मिळाल्यामुळे ती अतृप्त झाली. त्यामुळे त्या जंगलात अमावास्येच्या रात्री कोण माणूस गावता की नाही ह्याची ती वाटच बघत असतात. आणि नेमके तुम्ही अमावास्येच्या रात्री बैलगाडी घेऊन थंय गेलास. ह्या सगळ्या पिशाच्यांचो बैलांसकट तुमका घेऊन जाऊचो विचार होतो, पण तुमचं दोघांचं नशीब बलवत्तर होता म्हणून तुम्ही वाचलास. त्यामुळे तुम्ही चुकांसुद्धा त्या जंगलाच्या वाटेत जाऊ नको. सासऱ्यांका त्या वाटेत दिसलेला प्रेत होता तासुद्धा या अतृप्त पिशाच्च्यापैकी एक होता. तुम्ही दोघवले त्याच्या हद्दीत घुसलास म्हणून त्यांनी तुमका पकडल्यान आणि तुम्ही त्याच्या हद्दीतून बाहेर गेल्यावर ता अदृश्य झाला आणि तुमच्या मागावर इला. त्या मांत्रिकान सांगलेली गोष्ट ऐकान सासऱ्यांच्या भावाक जरा झटकोच बसलो. मग त्यांनी त्या मांत्रिकाचे खूप आभार मानल्यान आणि तो त्या झोपडीतून बाहेर इलो. ते दोघवले एवढ्या मोठ्या संकटातून वाचले होते या विचारानंच त्यांका खूप बरा वाटत होता. बस आता फक्त त्यांका तो कोंबडो देवचो बाकी होतो. तो विधी झालो की सगळा काही सुरळीत होणार होता. ठरल्याप्रमाणे ते अमावास्येच्या रात्री सायंकाळी तो आपल्या भावाक घेऊन काही मित्रांसोबत त्या फाट्याजवळ गेलो. जेव्हा ते त्या जागेवर गेले तेव्हा त्या सासऱ्यांका त्या रात्रीचा जा काय घडला होता ता लख्ख आठवला आणि छातीत चांगलीच धडकी भरली. त्यांनी त्या फाट्याजवळ एक कोंबडो कापूची जागा शोधल्याने आणि जसे ते कोंबडो कापूक जायत होते तसे आजूबाजूचे पक्षी मोठमोठ्या नारडाक लागले. जेव्हा या सगळ्यांनी वरती बघितल्याने त्या वरच्या झाडांवर काळे पांढरे टिपके असलेले पिंगळे पक्षी येऊन बसले होते आणि मोठमोठ्या नारडत होते. मग सासऱ्यांच्या भावान त्यांच्या हातासून एक कोंबडो थंय कापून घेतल्यान आणि त्यानंतर त्यांच्याच हातान एका केळीच्या पानावर जेवण ठेवल्याने आणि एका पेल्यात पाणी ठेवल्याने आणि मग त्यानंतर ते सगळेजण मागे न बघता सरळ घराकडे निघाक लागले. सासरे आणि त्यांचे मित्र समोर चलत होते आणि सगळ्यात मागे सासऱ्यांचा भाव होतो.
तेका खूप आनंद होईत होतो, कारण त्याच्या मोठ्या भावावरचा त्या प्रेताचा सावट कायमचा निघाला होता आणि ते मोठ्या संकटातून वाचले होते. म्हणून तो मनोमन खूप आनंदी होतो आणि ह्याच विचारात चलत होतो. चलता चलता त्याचा धोतर एका झुडपात अडकला आणि तेवढ्यात तो थांबलो आणि पटकन मागे वळालो आणि अडकलेला धोतर काढूक लागलो आणि थयच खूप मोठो घात झालो. त्याचं लक्ष समोर गेलो तर ज्या ठिकाणी केळीच्या पानावर जेवण ठेवलेला होता एक कोंबो कापलेलो होतो, त्या ठिकाणी एक भयंकर काळा कुट्ट पिशाच बसला होता आणि त्या अक्षरशः तासागात जेवण आणि कोंबडो तोंडात कोंबत होता. आणि जेव्हा त्या पिशाच्याचं लक्ष मागे वळून बघणाऱ्या त्या सासऱ्याच्या भावाकडे गेलो तेव्हा खूप मोठं अनर्थ झालो. जेवणाच्या बाजूक ठेवलेलो तो पेलो गडगडत त्या भावाच्या पायापर्यंत येऊन पोचलो. जसं तो त्या पेलाकडे बघता तसा समोरचा पिशाच नाहीसा झाला. तेंका वाटला की ते थैना सुटले, पण तसा नाही होता. जो कोण व्यक्ती उतारू टाकूक जेव्हा जाता तेव्हा चुकांसुद्धा मागे वळून बघूचा नसता, मग भले वाटेत काय होऊन दे. पण या सासऱ्यांच्या भावान ती मोठी चूक केलेली होती आणि ताजा पिशाच होता त्या ह्यांच्या मानेवर येऊन बसला आणि अखेरीस त्यांनी त्याचो नरडीचो घोड घेतल्यानंच त्या मागे वळून पाहणा त्या भावाक इतका महागात पडणार होता याची कोणीच कल्पना केलेली नाही होती. तेंका जीव गमवचो लागलो. पिशाच्याक जर कोणी दुसरी संधी दिली तर तो कधी ती संधी सोडत नाही. सासऱ्यांच्या भावान नकळतच मागे बघितलेला होता, पण त्या पिशाच्यान काय ती संधी सोडूक नाही. त्यांनी त्या भावाचो बळी घेतल्यान आणि तेव्हा तो शांत झाला आणि निघून गेला. मंडळी, आज पुरता एवढाच. तुमका ही भयंकर गोष्ट कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जर ही गोष्ट आवडली असात तर लाईक करणं तर भाग असा. लाईक केल्याशिवाय जाऊ नको. आणि अजून कोणी या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. ह्या चॅनलवर असेच आगेवेगळे भयानक गोष्टी येतच असतात. चला तर मग लवकरच भेटाया अशीच एक भयानक गोष्ट घेऊन बुधवारी ठीक रात्री 10:30 वाजता.